हैदराबाद गॅझेटियरच्या जी.आर नंतर जे आहे ते राज्यभरात बंजारा समाज आक्रमक झालाय। आज हिंगोली शहरामध्ये जे आहे ते बंजारा समाज एकवटला आहे आणि हजारोच्या संख्येने बंजारा समाज एकवटून हिंगोली शहरामध्ये एक भव्य आरक्षण महामोर्चा काढणार आहे। आपण बघतोय की सकाळपासूनच जे आहे ते बंजारा समाज बांधव तांड्यातून जे आहे ते हिंगोली शहराकडे येत आहे। आजचा हा मोर्चा जरी 12 वाजेनंतर निघणार आहे, नियोजित वेळ जरी दुपारी 12 वाजेनंतरची असणार आहे, तरी सुद्धा आपण बघतोय की तांड्यातून ह्या ज्या आहेत त्या बंजारा समाजाच्या आया बहिणी आपल्या घरचं काम आटोपून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत ते आज हिंगोली शहरामध्ये जमा झाले आहेत। राज्यामध्ये जे आहे ते बीड असेल, जालना असेल, त्यानंतर जे आहे ते आज हिंगोली शहरामध्ये बंजारा समाजानं आपली एकी दाखवत जे आहे त्यात बंजारा समाज महामोर्चा काढत आहे। या मोर्चाला जे आहे ते बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज असतील, इतर धर्मगुरू असतील आणि बंजारा समाजातील विविध पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी असतील, हे देखील हिंगोलीमध्ये येणार आहेत आणि हजारोंचा हा मोर्चा घेऊन बंजारा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत। एसटी समाजामधून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी घेऊन जे आहे ते बंजारा समाज बांधव आज हा मोर्चा काढत आहेत आणि याकल बंजारा समाज बंजारा आरक्षण कृती समितीच्या नावाखाली जे आहे तो हा मोर्चा निघतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी मोर्चेकरी आहेत। दादा, मला सांगा काय आहे प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून? आमची प्रमुख मागणी आहे बंजारा समाजाची। बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाची कित्येक वर्षापासूनची बंजारा समाजाची मागणी आहे। या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गोल्ड मेडलिस्ट बाल ब्रह्मचारी बोर सेनेचे प्राध्यापक संदेश चव्हाण हे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत आणि हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे बंजारा समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि बंजारा समाज आज जो महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला आहे तर त्या मागणीसाठीच आक्रमक झालेला आहे आणि आतापर्यंत बंजारा समाजावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर व्हावा म्हणून संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला आहे। बंजारा समाजावरती अन्याय झाल्याची भावना जी आहे त्या मोर्चेकऱ्यांनी आंदोलन व्यक्त केली। दादा, मला सांगा बंजारा समाजाला सध्या एक आरक्षण आहे ऑलरेडी, मग आणखी वेगळ्या आरक्षणाची मागणी काय आणि कधी बसून आहे? हे कसं आहे बघा, ज्यावेळेस आमचा महाराष्ट्र जो मराठवाडा आहे हा निजामकालीन निजामाच्या ताब्यात होता, त्या काळी आमचा जो बंजारा समाज आहे तो त्या काळी एसटी मध्ये होता आणि त्यानंतर आमचा मराठवाडा तुटल्यानंतर तो एसटीचा त्यांनी जो लागू केलेला कायदा आहे तो रद्द केला आणि आम्हाला ओबीसी मध्ये टाकलेला आहे। आमच्या तेलंगणा आणि आंध्रा ह्या बोली भाषा रीती सोयरीकी मुलं बाळ जे आमच्या होतात, लग्न होतात ते आमचे दोघांचे सारखेच होत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला त्यांना जे एसटीचं आरक्षण आहे तेच एसटीचं आरक्षण आपण इथं मागत आहोत। त्याच्यामुळे आमचे नामदेव भाऊ राठोड आणि सुरेशदादा राठोड आज 9 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। त्यांच्या समरणार्थ आम्ही आज इथं बहुसंख्य जवळपास 40 यांचं म्हणणं आहे की 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरेश राठोड आणि औंढ्याला देखील एक उपोषण सुरू होतं आणि यांचं म्हणणं आहे की बंजारा समाज हा आंध्र आणि तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहे, इथं देखील आमचे नातेसंबंध आहेत। मला सांगा भाऊ, तुम्ही म्हणताय की आमचे थेट नातेसंबंध आहेत, त्यांच्याकडे ती सर्टिफिकेट आहे, तुमच्या पूर्वजांकडे इथे जे मराठवाड्यात पूर्वी होते आणि आता महाराष्ट्रामध्ये सामील झाले हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यानंतर, आता तुमच्याकडे सर्टिफिकेट जुनी आहेत का? कुणाकडे? काही लोकांकडे आज देखील आमचे जे आजोबा पंजोबा आहेत त्यांच्यामधील काही सर्टिफिकेट हे आज देखील एसटी प्रवर्गाचे सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत, ते सोशल मीडियावर व्हायरल पण झालेले आहेत। तसे हवे तर आम्ही तेच देखील सर्टिफिकेट दाखवू शकतो। म्हणजे ज्या वेळेला मराठवाडा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये विलीन झाला तर त्याच्या आधीच्या काही नोंदी आमच्याकडे आहेत आणि ते एसटीचे सर्टिफिकेट आमच्या लोकांकडे अजून आहेत, त्याचे काही नमुने आम्ही सरकारला सादर करू शकतो। नक्कीच सादर करू शकतो म्हणता येते, परंतु हे जे म्हणतायत तुमच्या आता सध्या काही थेट नातेसंबंध आहेत का हैदराबाद किंवा तेलंगणातील तुमच्या बंजारा समाज बांधवांशी थेट नातेसंबंध आहेत? माझी सख्खी भाऊजाई आंध्र प्रदेश मधली आहे आणि ती MD डॉक्टर आहे। आज माझ्या चुलत्याची सून आहे ती, आमच्या मुली तिकडे दिलेल्या आहेत, त्यांच्या मुली आम्ही घेतलेल्या आहेत, आमचे नातेसंबंध आहेत। त्यांचं म्हणणे की नातेसंबंध अजून आहेत, परंतु ज्या हैदराबाद गॅझेटच्या GRच्या आधारावरती हे सगळं बंजारा समाज मागतोय, याच गॅझेटला या GRला जो आहे तो विरोध होऊ लागलाय या आधारावरती, मग कसं टिकेल हे सगळं? आम्ही जी मागणी करत आहोत, आम्ही नवीन आरक्षण मागत नाहीये। जे आमचं जुनं होतं निजामकालीमध्ये, जे आमचा पुरावा आहे हैदराबाद गॅझेटचा, त्या आधारावर आम्हाला जुनच पाहिजे, नवीन काहीही देऊ नका ना आम्हाला।
आमचं जे जुनं आहे तेच आम्हाला मिळायला पाहिजे. यासाठी बहुसंख्येने बंजारा समाज आज विराट मोर्चाच्या संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसवर जाणार आहेत. सुरेश भाऊ यांना समर्थन देण्यासाठी शासनाने 9 दिवसापासून आज सुरेश भैया बसलेले आहेत. त्यांनी शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. हे का दुर्लक्ष करत आहेत? बंजारा समाजाचा आहे म्हणून दुर्लक्ष करत आहेत का? हा आमचा मूळ उद्देश आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला जुना आरक्षण न्यायाची मागणी जी आहे ते बंजारा बांधव करतात. आपल्यासोबत या बंजारा समाजातील महिला देखील आहेत. सकाळपासून त्यांच्या गावातून इथे आले आहेत. मावशी मला सांगा, तुम्ही कुठून आलात? सवना हिंगोली जिल्हा. बर, काय मागणी घेऊन आलात तुम्ही? एसटीचं आरक्षण पाहिजे आम्हाला. बर, एसटीचं आरक्षण पाहिजे असं म्हणतायत या मावशी. मावशी मला सांगा, एसटीच्या आरक्षणाचा काय फायदा होईल तुम्हाला? आमच्या लेकरा शिकायलेत ना, आमच्या लेकराला शिक्षण आम्ही भरपूर करायलो, पण आमच्या लेकरा लागेनात. आम्ही उसा एवढी बरसात आहे तरी आम्ही निंदन करतो आणि आमच्या लेकराला पैसे पुरवतो. या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही अजूनही ऊसतोडी करतोय आणि आम्हाला त्या आरक्षणाची गरज आहे अशी मागणी आहे. आणि आपण बघतो इकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आता जे बांधव आहेत, बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने इथे मैदानात जमायला तयार होत आहेत. आणि थोड्या वेळात जे आहे ते थोड्या वेळात या सगळ्या मोर्चाला जे आहे ती मोर्चाला सुरुवात होणार आहे. आणि मोठ्या संख्येने जे आहे ते बंजारा समाज बांधव आज हिंगोलीमध्ये एकवटले आहेत. एसटी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जे आहे ते हा मोर्चा काढला जाणार आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.